अकोला महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेली चढाओढ आता वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहे. या महानगरपालिकेत खरंतर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, पण भाजपला इथं बहुमत नाहीये. त्यामुळे अन्य विरोधी पक्षांनी एकत्रित येत सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, MIM आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आले होते. त्यांचं नेतृत्व वंचितचे प्रकाश आंबेडकर करत होते. आता ही विरोधी आघाडी अकोल्यात भाजपचा गेम करणार. आघाड्यांच्या सुरुवातवेळी प्रकाश आंबेडकर वरचढ ठरणार असं चित्र दिसत होतं, पण आता मात्र भाजपनं आंबेडकरांचा खेळ उलटवला असून अकोल्यात सत्तेचं गणित जुळवून आणलंय. भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने शहर सुधार आघाडी स्थापन करत सत्ता स्थापनेसाठी दावा केलाय. महत्त्वाचे म्हणजे इथे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत एकत्रित आलीये. पण खोल्यांमध्ये आता नेमकं काय घडलं? प्रकाश आंबेडकरांनी भाजपला बाजूला करून सत्ता स्थापनेचा प्रयत्न कसा केलेला आणि याला भाजपने काउंटर कसं केलं? अकोल्यात आता कुणाचा महापौर बसणार? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र फोकस न्यूज. अकोला महानगरपालिकेत एकूण जागा या 80 इतक्यात. बहुमताचा जादुई आकडा हा 41 आहे. त्यापैकी आता भाजपने यंदाच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त 12 जागा जिंकल्या. त्यानंतर काँग्रेसने 21, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 6, वंचित बहुजन आघाडीने 5, MIMने 3, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 3, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 1, अजितदादांच्या राष्ट्रवादीने 1 आणि अपक्षांनी 2 जागा जिंकल्या. इथे राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीने भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित येऊन ही आकडा 10 पर्यंत पोहोचला होता. त्यांना बहुमतासाठी 1 नगरसेवक कमी पडत होता. त्यामुळे भाजपला सत्ता स्थापनेसाठी अन्य पक्षांना सोबत घेणं गरजेचं ठरलं. यासाठी भाजप नेते ठाकरेंच्या शिवसेनेशी पडद्यामागे चर्चा सुरू केल्याच्या बातम्या आल्या. इथे भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असं बोललं जात होतं. पण ठाकरे गटाने भाजपकडे उपमहापौर पद मागितलं, जे भाजपला द्यायचं नव्हतं. त्यामुळेच या ठिकाणी भाजप आणि ठाकरेंची युतीची ही चर्चा फिसकटली. आता एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी मात्र हालचाली चालू केल्या. त्यांनी भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाशी बोलणी सुरू केली. याशिवाय अन्य विरोधी पक्षांना सुद्धा एकत्रित आणलं. आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, MIM आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये संयुक्त बैठक झाली. या बैठकीला ठाकरेंची शिवसेना आणि एक अपक्ष नगरसेवक सुद्धा उपस्थित होता. प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी 45 मिनिटे चाललेल्या या बैठकीत भाजपला रोखण्यासाठी प्लॅन आखण्यात आला. आता प्रकाश आंबेडकर हे विरोधी आघाडी स्थापन करून भाजपला सत्तेपासून लांब ठेवतील असं बोललं जात होतं. पण इथेच नेमका ट्विस्ट आला, कारण काँग्रेससहित सगळे विरोधी पक्ष हे एकत्रित येऊन सुद्धा संख्या 50 पर्यंत जात होती. म्हणजे बहुमतासाठी 1 नगरसेवक कमी पडत होता. त्यामुळे विरोधी आघाडीतील शिंदेंची शिवसेना किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाची आवश्यकता होती. त्यामुळे दोन्ही पक्षांचे नगरसेवक किंगमेकर ठरले होते. आता इथे भाजपने 44 नगरसेवकांसहित सत्ता स्थापनेचा दावा करून प्रकाश आंबेडकरांना शह कसा दिलाय ते बघूया. तर झालं असं की 2 दिवसांपूर्वी आंबेडकरांच्या निवासस्थानी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीनंतर त्याच रात्री पुन्हा या सगळ्या पक्षांच्या नेत्यांची एक डिनर पार्टी झाली. या डिनर पार्टीतही त्यांच्यात एकत्रित येऊन सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली. यावेळी काँग्रेसने 21 नगरसेवक असून सुद्धा आम्हाला कुठलंही पद नको अशी निर्णायक भूमिका घेतली. भाजपला रोखणं हेच आमचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं. पण दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी, ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात मात्र पद वाटपावरून एकमत झालं नाही. त्यामुळे ही आघाडी फक्त चर्चेपुरतीच मर्यादित राहिली. या डिनर पार्टीला शरद पवारांचे जे 3 नगरसेवक उपस्थित होते ते आता भाजपसोबत हात मिळवणी करून शहर सुधार आघाडीत सामील झालेत. अशा प्रकारे प्रकाश आंबेडकरांना शह देत भाजपचे 33, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, शिवसेनेचे 1, अजितदादांचे 1 आणि अपक्ष 1 असे 44 नगरसेवक एकत्र आलेत. या गटाची नोंदणी शुक्रवारी संध्याकाळी अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अकोला महानगरपालिकेत भाजपची सत्ता येणार हे निश्चित झालं असून प्रकाश आंबेडकरांचा डाव उधळला गेल्याचं दिसतंय. खरं तर कुठल्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे अकोला महानगरपालिकेत सत्ता कोण स्थापन करणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. सुरुवातीला तर भाजप आणि MIM एकत्र येणार अशाही चर्चा झाल्या, कारण या 2 पक्षांनी अकोट नगर परिषदेत तसा प्रयोग करून पाहिला होता. पण दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून याला विरोध झाल्यानं हा प्रयोग थांबवण्यात आला. त्यानंतर भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याबाबत सुद्धा बोलणी झाली, पण पद वाटपावरून ही बोलणी फिसकटल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी अखेर भाजप विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयोगसुद्धा काही यशस्वी झाला नाही. आता सरतेशेवटी महायुती आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित येत अकोल्यात सत्ता स्थापनेचा दावा केलाय. आता येत्या 15 जानेवारीला महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार आहे. इथे महापौरपदी नेमकी कोणाची वर्णी लागू शकते हे सुद्धा पाहूयात.
यावेळी अकोला महानगरपालिकेचे महापौरपद ओबीसी प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे आता भाजपकडून युवा महिला कार्ड खेळलं जाण्याची चर्चा आहे. गटनेते पदावर युवा नेतृत्वाला संधी दिल्यानंतर भाजपचा महापौर पदासाठी सुद्धा तरुण चेहरा पुढे आणण्याच्या तयारीत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. भाजपने गटनेतेपदी भारतीय जनता युवा मोर्चाचे अकोला महानगराध्यक्ष पवन महल्ले यांची निवड केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून नितीन जगताप या महापालिकेतील सगळ्यात तरुण नगरसेविकेचं नाव महापौर पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची माहिती समोर येतेय. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या नितीन जगताप यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या प्रभाग क्रमांक 3 मधून पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्या फक्त 25 वर्षांच्या आहेत. इंटिरियर डिझायनरची पदवी घेतलेल्या जगताप यांचं तरुण वय आणि त्या ओबीसी महिला प्रवर्गातून येत असल्यानं ते महापौर पदाच्या शर्यतीच्या प्रबळ दावेदार मानल्या जातात. भाजपकडे सध्या ओबीसी प्रवर्गातील 16 महिला नगरसेवक आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच भाजपमध्ये 50% तिकीटं आणि पदं तरुणांना दिली जातील अशी घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर आता अकोलामध्ये गटनेते पदानंतर महापौर पदावर सुद्धा तरुण नेतृत्वाला संधी मिळण्याची दाट शक्यताही बोलून दाखवली जातेय. नितीन जगताप यांची कुटुंबाची पार्श्वभूमी सुद्धा राजकारणातली आहे. त्यांचे वडील महादेव उर्फ बबलू जगताप हे वंचित बहुजन आघाडीकडून सलग 2 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. पण महानगरपालिका निवडणूक आधी त्यांनी वंचितमधून भाजपात प्रवेश केला. आता त्यांच्या मुलीचं नाव महापौर पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. एकूणच काय तर अकोला इथल्या महानगरपालिकेत प्रकाश आंबेडकरांनी भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षांची मोठ बांधली. ती आघाडी आता फिसकटल्याचं पाहायला मिळतंय. भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एकत्रित येत आंबेडकरांच्या या प्रयोगाला शह दिल्याची चर्चा सध्या अकोल्यात होतीये. आता अकोल्यात सुद्धा भाजपची सत्ता येणार आणि त्यांचाच महापौर बसणार हे फिक्स झालंय. पण आता महापौरपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार, उपमहापौर पद गुणाकडे जाणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तुम्हाला या सगळ्या राजकारणाबाबत काय वाटतं? प्रकाश आंबेडकरांचा प्रयोग का यशस्वी झाला नाही, याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.